यस, बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार सॅम आणि पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्ले तोडण्यासाठी पॉवर प्ले फोडण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश ट्रॅकिंगला नो स्ट्राइक इन द बॅट्समन लहूला आपण पाहतो. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल. हाईट फॅक्टर पाहावा लागेल. पहिल्याच बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि बॉल चालला थेट डीप बॅकर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती टोकला, पहिला शानदार चौकार. सोने पे सुहागा, नो +4 म्हणजे हा आलाय नशिबाचा पंजा. पहिलाच बॉल अगदी भरपूर हाईट फॅक्टर मॅटर करत होता. या बॉल वरती पहिलाच बॉल बीमर आला. यावेळेला ओव्हर पिच लाईन पिक केली आणि बॉलला पाठवलं थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन अनदर पिकअप शॉट, वन बाउन्स ओव्हर द रोफ फॉर रन्स. ऑफ साइडला क्रॉस बटेट, फटका जबरदस्त आहे. बॉल नाही थांबणार, बॉल चालला थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरा बॅक टू बॅक चौकार. बघा टीम महासंघ, महास टीमला विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहात. विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा. जेलची शक्यता होती मिडॉन मध्ये, फिल्डर होता कॅचला ड्रॉप. इथे घडलंय काय, इंडिया गेटच्या मधून बॉल फरार, सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार. मिळेल जनमन सासने बनाम कुडवली बी. तर चला कुडवली बी टीमचे कॅप्टन आणि जनमन सासने टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. बॅटची लिडिंग एज अँड टेकन विकेटचा पतन फलंदाज पात. चला महास टीम बघा, मित्रांनो विनंती असेल आपल्याला, एक हंबल रिक्वेस्ट आहे, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा, पडद्याच्या आपण थोडस बाहेर व्हा मित्रांनो, विनंती असेल. विराट कोहली स्टँड. थँक्यू सो मच महास टीम. खऱ्या अर्थानं अशीच कोऑपरेटिव्हची आशा अपेक्षा आयोजन कमिटीने आपल्यापासून बाळगली. मैदानाच्या दिशेने आपण जाऊयात. जिथे षटक क्रमांक पहिला सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती सुरू आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. टीम LG ग्रुप साजरी संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एका ताकदीचे, एका क्षमतेचे आणि एका हिमतीचे दोन दिग्गज संघ. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल. या वेळेला फटका फसलाय, गोलंदाज स्वतः पोहोचलाय झेलच्या खाली. आता झेल टिपलाय आणि खेळ इथे संपलाय. बॅट्समन आउट.
मागच्या 2 बॉलवरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केले ते म्हणजे गोलंदाज सामना. हॅलो चिक थँक्यू सो मच डीजे मास्टर. End of the first over, 17 on board, loss of 2 wickets from team साजई. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होती यार भावेश. ओहो टप्पा पडला, सडनली बाउन्स झाला, एक्स्ट्रा बाउन्स मैदानाच्या आतमध्ये घेतलाय बॉल आणि आता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त उसळी या बॉलला घेतली. एक्स्ट्रा बाउन्स घेतल्यावरती व्हाईट बॉल जरूर पंच देतील यात मात्र काही शंका नाहीये. 1 बाउन्सचा कॉल देखील दिला घेतोय. यावेळेला फटका जबरदस्त आहे, बॅकफूट लावून पंच केलाय, फटका नेत्र दीपक, बॉलचा लक्कम पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. स्कोर कार्ड मॅजिकल इक्वेशन मध्ये 22 ऑन बोर्ड, 22 लॉस ऑफ 2 फ्रॉम टीम LG ग्रुप साजई. मॅजिकल इक्वेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला 22 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. अगदी आमची संपूर्ण आयोजन कमिटी ज्यांची ही अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहिली. त्यानंतर आमचे डीजे मास्टर खऱ्या अर्थानं आपल्या डीजेच्या तालावरती प्रत्येकाला नाचवतात, त्याचं देखील कौतुक. ओहो दिशा कळाप, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल, अगदी वेगावरती नियंत्रण आहे गोलंदाज भावेश, पण दिशेमध्ये नियंत्रण नाही. या दिशेपासून भरकडला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल जागेवरती करंगळत राहिला, बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये अजय काळेकरला आपण पाहतोय. सिंगल जरूर मिळेल, एक धाव घेण्यापासून कोणी अडू शकणार नाही. या मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन ओमकार आणि लहूचा जर विचार करायला गेला तर सलामीसाठी आला होता आणि आता ओमकार स्ट्रायकिंग एजला. ओमकार साठी या बॉल, यावेळेला स्क्वेअर कट मैदानाच्या आतमध्ये जणू काही सुईमधून धागा काढावा तसा या गॅप मधून बॉल काढलाय आणि बॉल चालला थेट कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 करत चेंडू सीमा पार. 4 धावा, चौकार. फटका, तंत्रशुद्ध फटका, टेक्निकल शॉट बाय मिस्टर ओमकार. बॅक टू बॅक दूसरा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग, तंत्रशुद्ध फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन ओमकारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ओमकार पुन्हा एकदा तयार स्ट्रायकिंग एजला. नेक्स्ट बॉल, स्विच करायचा प्रयत्न नाही जमलं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या घडीला होत असताना कमबॅक करण्याची क्षमता गोलंदाज भावेश मध्ये देखील आहे. कारण जर विचार करायला गेलं तर तिसरा आणि 5व्या बॉलवरती त्यानं जबरदस्त कामगिरी केली. स्क्वॉड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर एक कंप्लीट. दुसरीचा मानस होता पण दुसरीचं दाड असलं होतं. सो एकाच धाब्याने इथे मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतं बॅट्समन ओमकार.
दुसरा आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक हाताळण्यासाठी सामला आपण पाहतो. कॅप्टननं सामला आणलाय बॉलिंग ट्रॅकवरती. अगदी पहिल्या षटकामध्ये थोडासा मागणं राहिला होता. 17 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या सामना आणि आता त्याला कमबॅक करणं भरपूर गरजेचं आहे. ओमकार तयार. सामच्या अगेन्स्ट पहिला बॉल. पहिलाच बॉल. वेलकम टू दी ग्राउंड. आणि पहिला बॉल वरती केला भाऊ स्वागत. पहिला बॉल वरती ठोकला. पहिला बिग ब्लास्टेड षटकार. पुढे आलाय आणि पुढेच मारलाय. हा देखील फटका जबरदस्त आहे. स्टेप आउट होऊन फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा इथे केल्या गेल्यात कंप्लीट. काय जबरदस्त बॅटिंग ओमकार करतोय. सध्याच्या घडीला एक षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून. शॉट ऑफ लेंथ. पुल करायचा प्रयत्न. बॅटची बाहेरची एज. बॅकवर्ड रिझनला शॉट फाईन लेगला झाली चुकी. दुसरीचा कॉल. थ्रोफी की करप. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवला होता पण शेवटच्या क्षणाला नकार दिलाय. 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 43 अंकावरती. 43 ऑन बोर्ड. अगदी पहिला 15 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग नंबर 1 मध्ये 2.3 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल ओमकार साठी. गुड लेंथ. अगदी चांगली डिलिव्हरी. रायसिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला सॅमचे आपल्याला पाहायला मिळाली. कारण जर विचार करायला गेला तर पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या सॅमनं. पहिले 3 बॉल बॅट्समन ओमकारच्या नावावरती राहिले पण आताचा हा 4था बॉल गोलंदाज सॅमच्या नावावरती राहिला. स्टील 2 टू गो. 5वा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. कोणतीही चुकी झालेली नाहीये. टिपलाय झेल. अखेर संपलाय बॅट्समन ओमकारचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हटलं जाताना कोणत्याही गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती षटकार चौकार आलेला आवडत नसतो आणि आता त्याचा क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सामना दिला. केली विकेट संपादित बॅट्समन ओमकारची आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कपिलला आपण पाहतो स्ट्रायकिंग एजला. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 3 गडी गमावलात. ओहो शेवटचा बॉल. गुड लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा टेक ऑफ झाला आणि बॉल चालला त्याच दिशेत त्याच वेगात विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक झाले कंप्लीट ते मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 3रं आणि 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा लागले गेल्या. 43 43 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 ओव्हर्स कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम LG ग्रुप. साजई यस ठोक डिजे ठोक. अरे ठोक ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान शिरवली शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य राजारामजी आगिवले साहेब आणि त्याच बरोबरीनं सौभाग्यवती भारती राजाराम आगिवले
ताईंचं आणि दादांचं इथे शुभागमन झालंय त्यांचं करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान काकडपाडा गावचे एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य नंदकुमारजी मारसे साहेबांचं देखील इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील या काकडपाडा चषक 2026च्या वतीनं आम्ही करतोय मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यस काकडपाडा गावाचे पोलीस पाटील हर्षल दादांना आम्ही विनंती करू. हर्षल दादा या आपण. हर्षल दादांच्या शुभ हस्ते आपण राजारामजी आगिवले साहेबांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं करूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान शिरवले शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य राजारामजी आगिवले साहेबांचा केला जाईल शुभ सन्मान. आमचे पोलीस पाटील हर्षल दादा आपल्यासोबत जोडले गेलेत आणि कॅमेरामॅन फोकस करू. मॅच देखील आपण ऑन जरूर करूयात. पंच 1 मिनिट सामना थांबवा. यस साहेबांचा केला जातो शुभ सन्मान. महाराष्ट्राचा अंगवस्त्र मायेची शाल प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा केला जातो शुभ सन्मान. ताईंचा देखील शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जाईल. सौभाग्यवती भारती राजाराम आगिवले ताईंचा देखील केला जाईल शुभ सन्मान. ताई ह्या पण अगदी नारी शक्ती प्रत्येक महिला ही खऱ्या अर्थानं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सध्या काम करते आणि महिलांचा सन्मान करणं हे देखील तितकंच गरजेचं आणि भारताची परंपरा क्रिकेटची परंपरा भारताची संस्कृती जपत असताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी थँक्यू सो मच. दादांचा आणि ताईंचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये करतोय. जाऊयात पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समधून थेट कमेंट्री बॉक्समध्ये आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती केली विकेट संपादित. मिस्टर अजय कालेकर विकेटचं पतन. बावीस 222 टाकलाय. 11 211 111 टाकला बक्षीस. कोण स्पॉन्सर का ओनर का ओनर बघतोय ना मी बघतोय आमच्या इथून पण तयार केलेत मी दोघा तिघांना सांगतो तुला. स्कॅनर टाकले आलेत म्हणून दोघा हो हो 400 रुपये राहून द्यायचं सगळा द्यायचं सायकल ठेवले सोडला. 1 मिनिट मी कॉल बॅक करतो कमेंट्री करतो. लेग लॉन्च करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अजय कालेकरचा बॉल दिशा खराब लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल या साइड इज व्हाईट बॉल. अगदी ओव्हर नंबर 4 मध्ये अजय कालेकरला कोण विसरेल. अजय कालेकरची कामगिरी मैत्री चषक डोंगर नावे या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब त्यांना पटकावला होता आणि आता तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिशा द्यायचा प्रयत्न. यावेळेला लॉस्ट गेला थ्रोपिकी होईल. धोक्याची घंटा पण चित्याच्या वेगानं अरणाच्या चपळाईनं आपली प्राण प्रतिष्ठा पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट केल्यात. इथे तब्बल लेग बायच्या स्वरूपात 2 या दिवसा ढवळ्या इथे धावा चोरी होत आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. शॉट पूल करायचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल, बॉलला कॅरी करेल, बॉलची थ्रोफेकी करेल तोपर्यंत रन मिळते. इथे फक्त आणि फक्त एक चिकी सिंगलच्या सहाय्याने दफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 47 अंकावरती. 43 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 फ्रॉम टीम LG ग्रुप साजाई. फुलोर रेंजचा बॉल यावेळेला बॅकवर्ड डिझाइन मध्ये बॉल चाललाय. लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं. एक कंप्लीट दुसरीचा कॉल आणि ते
2 धावा झाल्या सहजरित्या कंप्लीट. साजाई संघ म्हटलं तर नुकतीच एक स्पर्धा पार पाडली. अगदी सर्वेश तेलवडे चषक या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री साजाई टीमला मिळाले होते आणि त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ साजाई टीमने दाखवला होता. फुलर लेन्सचा बॉल, फुल टॉस, आडवा बॅटने केला कडवा प्रहार आणि फुल टॉसचा केला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा षटकार. अगदी फुलर लेन्सचा बॉल होता आणि त्याचा परफेक्ट ऍडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये घेतला बॅट्समननं. जर स्कोर कार्डचा उल्लेख करायला गेला तर फलक 55 या अंकावरती कपिलच्या बॅटमधून हा जबरदस्त टोला, जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळाला. येस, नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आर्यनला पण पाहतोय, कट करायचा प्रयत्न आणि इथे चालाकी, इथे यष्टिरक्षकाची चाणक्य आपल्याला पाहायला मिळाले. चाणक्य यष्टिरक्षक मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंगला थ्रोफेकी करण्याची ऍक्शन जरूर केली, पण स्ट्रायकिंग एंडला रिॲक्शन दिली विकेट किपरला. विकेटचा पतन, बॅट्समन आउट. मोहित आला, अगदी मोहित आणि त्याच्या साथीनं कपिल आपण पाहतोय. कपिलला आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, म्हणजे 8 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं आपल्या संघाला आतापर्यंत दिलंय. कपिलचा शेवटच्या बॉल पर्यंत थांबणं टीम साजय संघासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नवीन बॅट्समन मोहित आला स्ट्रायकिंग एंडला, अगदी 4.1 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. शेवटचे अंतिम 5 बॉल सत्र क्रमांक 1 मधील. या वेळेला फटका मिस टायमिंग आहे, विकेट किपर डाऊन द बॉल आणि एक जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपत असताना बॅट्समन आउट. रोहित आला आणि आता विकेट मैदानाच्या आतमध्ये त्याला करावी लागते सॅक्रिफाईस. बॅट्समन होतोय बाद. अगदी जर या षटकाचा उल्लेख करायला गेला जॉन सासने टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले, तर चला कुडवली बी टीमचे कॅप्टन या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. 4.3 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. 0.3 बॉलचा खेळ अजून शिल्लक. 55 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या 7 गड्यांच्या नुकसानात.
यावेळेला इनफिल्डच्या म्हणून उडवलाय, फटका जबरदस्त आहे, जेलची शक्यता. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला डीप कव्हर मध्ये आणि एक चांगला जजमेंट. फायनली केले कॅच कंप्लीट. वन मोर विकेट डाऊन. कपिल इज गॉन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सचिन आला. अगदी शेवटचा एक अंतिम बॉल शिल्लक आहे. सत्र क्रमांक 1 मधील 55 अंकावरती धावफलक स्थिरवलाय टीम साजई संघाचं. या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर एकही धाव आलेला नाहीये या 5 बॉल मध्ये. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या गोलंदाजाची. शेवटचा बॉल जागेवरती गरंगाळत राहिला. शॉट फाईन लेग मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मिळते इथे सिंगलच्या साथीनं अवघ्या एका धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. एंड ऑफ द लास्ट ओव्हर. सत्र क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना LG ग्रुप साजई संघ जाऊन पोहोचला 56 अंकावरती आणि 57 धावांचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे टीम विघ्न अर्थ स्पोर्ट्स मोराचा पाडा या टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. जय हनुमान सासने बनाम कुडवली बी या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. नंदकुमारजी मारसे साहेबांना विनंती असेल, साहेब या आपण आपल्या शुभास्ते आपण करूया टॉस बॉक्स मध्ये टॉस. नंदकुमारजी मारसे साहेब म्हटलं तर खऱ्या अर्थानं काकडपाडा गावाचं एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि या दमदार व्यक्तिमत्वाच्या शुभास्ते आपण करतोय टॉस. यस कॅमेरामॅन फोकस करो. कॅमेरामॅन कॉल असेल. येस कुडवली बी टीमचा कॉल. स्विंग द कॉइन हेड असा कॉल आणि टेल आलाय. नंदकुमारजी मारसे साहेबांना विनंती असेल की आपण शुभेच्छा देऊन खऱ्या अर्थानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने विराजमान व्हायचं. टॉस जिंकला टीम जय हनुमान सासने संघाने. सासने संघ जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं ऐतिहासिक क्रीडांगण याच गावामध्ये आणि या क्रीडांगणावरती सातत्यानं त्यांचा सराव आम्ही नेहमी पाहत असतो. आता खऱ्या अर्थानं आजचा दिवस क्रमांक 2 इतक्या थाटामाटात ही स्पर्धा पार पडते. टॉस जिंकला, प्रथमतः निर्णय काय असेल? निर्णय आमचा बॉलिंगचा असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, पण या मागचं विशेष कारण हे ग्राउंड माहिती आहे आम्हाला कसं आहे, काय आहे, पिच कसं आहे. तर आम्ही ट्राय करूया 50 आसपास त्यांना ऑल आउट करण्याचा प्रयत्न करूया. खऱ्या अर्थानं या क्रीडांगणाची तंतोतंत माहिती तुम्हाला नक्कीच आहे, यात मात्र काही शंका नाही आहे. या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही ऐतिहासिक स्पर्धा तुम्ही पाहताय. काकडपाडा चषक 2026 चे पर्व तुम्ही एन्जॉय करतोय. खऱ्या अर्थानं काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेविषयी? कारण या चमचमत्या ट्रॉफी जितकं नेटनेटकं आणि प्रामाणिक आहे आयोजन. हे आयोजन म्हटलं जे काकडपाडा चषक जे आज ह्या ग्राउंडमध्ये करतायत, खूप चांगली असं नियोजन आहे. त्याप्रमाणे कॉमेंटेटर्स हे ते सर्व व्यवस्थित सोय आहे आणि खूप खूप धन्यवाद काकडपाडा चषकला की परत हे चषक कंटिन्यू ह्या ग्राउंडवरती होईल ही अपेक्षा आहे. अगदी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला तुमच्या अगेन्स्ट कुडवली बी टीम सारखा एक दिग्गज संघ. या आधी या टीमच्या अगेन्स्ट तुमची मॅच झाली आहे का, आणि जर झाली असेल तर रिझल्ट काय होता? ॲक्च्युली आमचं जय हनुमान सासने ही जी टीम आहे ही पूर्वी काळापासून आलेली टीम आहे, पण कालांतराने काही जुने मंडळी आहेत ते कामानिमित्त इकडे तिकडे जाऊन म्हणजे ही टीम जवळजवळ डिझॉल्व झालेली. परंतु आम्ही नवीन
प्लेयर्स घेऊन ही टीम परत आम्ही चालू केलेली आहे. येस, खऱ्या अर्थानं नवतरुण खेळाडूंना तुम्ही संधी दिली आणि पुन्हा एकदा कमबॅक केलं. जाऊयात कुडवली टीमच्या कॅप्टनकडे. टॉस हरलाय पण मॅच मात्र अजूनही हरला नाहीये. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. पण आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची काय रणनीती या मॅच मध्ये पाहायला मिळेल? 60-65 रन बनवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की टॉस जिंकलाय टीम जर्मन सासले संघाने आणि प्रथमतः स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम कुडवली बी या संघाला. जाऊया टॉस बॉक्स मधून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे साथी समालोचक मॅजिकल व्हॉइस ऑफ शहापूर अर्थातच सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच श्रवणजी धुमाळे सर. आपलं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आमच्या एका कॉलवरती तुम्ही या ठिकाणी जरूर आम्हाला साथ देतायत आणि सर्व मुरबाड आणि शहापूरकरांचं मन तुम्ही जिंकतायत. मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. इथे आपण पाहताय धावफलकाला सुरुवात केली. श्री गणेशा केलाय. 57चा पाठलाग या ठिकाणी करतायत. पाठलागाला सुरुवात केली. पूर्वार्ध आपण पाहिला साजई टीमनं तब्बल 56 धावा बनवल्या आणि 57चं तगडं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. लक्षाचा पाठलाग चालू झालाय. चौकार आलाय. प्रथमेशचा हा चेंडू ऑफसाईडला अगदी थोडंसं शफल आउट खेळण्याचा प्रयत्न, कट करायचं होतं. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. डॉट. षटक पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पहिल्या फेरीच्या मॅचेस तुम्ही पाहताय. 5-5 षटकांचे सामने. सुरुवातीला 56 बनवल्या. 57चा पाठलाग. इथे मिस टायमिंग. विकेटच्या मागे चांगला झेल टिपलाय. मोठा मासा गळाला लागतोय. सलामीचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. सत्तावन्नचा पाठलाग करतायत आणि अगदी सुरुवातीलाच आपण पाहताय एका पाठोपाठ एक झटके मिळायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला डॉट, त्यानंतर विकेट. प्रेशर क्रिएट करायला सुरुवात केली गोलंदाज प्रथमेश. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहताय षटक पहिलं, त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आणि जिम्मेदारी अतिशय चांगल्या पद्धतीने तो पार करतोय. व्यूहरचना चांगली केली आहे त्या अंतर्गत गोलंदाजी. इथे ओव्हरपिच मिळालाय. समोर खेळलाय. लॉंग ऑफ वरती रोहित त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, फेकतोय. एकच सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक 5 वरती जाऊन पोहोचलंय. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात LG ग्रुप साजई या दोन संघांच्या दरम्यान हा चाललेला रणसंग्राम. चांगली बॅटिंग केली साजई टीमनं. तब्बल 56 बनवल्या 5 षटकात. 57चा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहताय स्ट्रोकला चेक केलं. समोरच्या दिशेला चेंडू हवेत होता. झेपावं, झेल टिपण्याचा प्रयत्न प्रथमेशनं केला. शेवटच्या मोमेंटला झेल जरूर मिळाला नाही, मात्र ॲप्रिसिएशन तुम्ही पाहताय साजईकरांचं. 100% एफर्ट मैदानात देत असताना हवेत स्वतःला झोकून दिलं आणि झेल टिपण्याचा प्रयत्न त्यानं केला. दर्जेदार षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या 5 धावा. 5 ऑन द बोर्ड. 57चा मोठा पाठलाग. सुरुवातीच्या पहिल्या षटकात आल्या 5 धावा. इथून अजूनही 52 धावांचं लक्ष पार करावं लागेल. चेंडू शिल्लक आहे 24 चेंडू 52 धावा. अतिशय दर्जेदार संपूर्ण क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. ग्रामस्थ मंडळ काकडपाडा आणि सिद्धिविनायक स्टार काकडपाडा आयोजित काकडपाडा चषक 2025 मध्ये आपण आहोत. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. 4 दिवसीय ही क्रिकेटची मेजवानी. मसा मुरबाड परिसरातील सर्व क्रीडाप्रेमींसाठी ही सुवर्ण संधी आणि या रणधुमाळीचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. पहिल्या षटकात 5 आल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. षटक क्रमांक 2 साठी बॉलर तयार. गोलंदाज
कपिल आलाय. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल झालाय. सीमारेषेवरती चांगला झेल, फलंदाज माघारी परततोय. दुसरा धक्का. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. सुरुवात झाली आहे. अगदी पहिल्याच बॉलवरती कपिलनं विकेट मिळवली. फिरकीचं आक्रमण या ठिकाणी आपण पाहताय. LG ग्रुप साजई अष्टपैलू प्रात्यक्षिक मैदानावरती पेश करतायत. बॅटिंग चांगली केली, फिल्डिंग चांगली, गोलंदाजी सुंदर होती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. दुसरा धक्का मिळालाय. धावफलक स्थिरावलेला आहे 5 या आकड्यावरती. एका पाठोपाठ एक विकेट मिळाल्यात. धावफलकावरती स्वल्प विराम लावलाय. 5 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. कपिल राईट मोर द विकेट. अब्रिक पाहायला मिळतो. इथे चेंडू हवेमध्ये आहे. निश्चितच फिल्डर वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ड्रॉप झाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कपिल थोडासा त्या ठिकाणी स्किड झाला आणि निश्चितच आपण पाहताय तर इथे जीवनदान मिळालंय. बॅटिंग करत असताना मोऱ्याचा पाडा संघासाठी संकट उभं राहिलंय. इथे अजय आणि नागेश या दोन फलंदाजांना पूर्ण जिम्मेदारी जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. कपिल गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फिल्डर पाठलाग करतायत. तिथे चेंडूला अडवतील, फेकतील, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. चांगली विवर रचना पाहायला मिळते. अब्रेक मारा करत असताना कपिलला तुम्ही पाहताय अगदी टिपिकल लेदर बॉल स्टाईल मध्ये गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती नियंत्रित गती पाहायला मिळते. इथे सुद्धा चांगला टाकलाय. इथे थोडासा लेग कट केला, टप्पा खाल्ला, कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही. बॅट फिरवतायत, कुठल्याच स्पॉटवरनं चेंडूला राईज केलं, कुठल्याही प्रकारे फलंदाजाला संधी देत नाही. गुड बॉलिंग. इथे ओव्हरपिच मिळालाय. फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑफ वरनं लॉंग ऑनला जाऊन अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र निश्चित फटक्यात गती होती. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वरती खेळतोय. नागेशच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. कपिलचा हा चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी त्यानं समोरून फिरवण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारचा प्रयत्न त्याचा या अगोदर होता, मात्र पहिला चेंडू जर आपण पाहिला तर ओव्हरपिच मिळाला, तिथे चौकार आला. त्यानंतर लगेच धडा घेऊन त्यानं टाकलेला हा डॉट. ओव्हर नंबर 2 ची सांगता झालीय. साजई संघासाठी 2 षटकांचा खेळ पाहायला मिळतोय. संपन्न झाला. कपिलचं दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात 5, त्यानंतर षटक क्रमांक 2 संपलंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 आल्या. एकंदरीत 2 षटकात 11 धावा इथे पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट. LG ग्रुप साजई, लहूदादा गायकर प्रस्तुत ही टीम मैदानावरती. चांगलं प्रदर्शन अद्यापपर्यंत राहिलंय. बॅटिंग सुद्धा चांगली, त्यानंतर गोलंदाजांनी सुद्धा सुरुवात दमदार दिली आहे. 2 षटकामध्ये 11 धावा झाल्यात. सामना शांत ठेवलाय, थंड ठेवलाय. दुपारच्या सत्राकडे आपण हळूहळू वळतोय. सूर्यदेवता आग ओकायला सुरुवात करतीये. सकाळचं सत्र आपण पाहिलं असेल तर गुलाबी थंडीमध्ये नाहून निघालेलं आणि आपल्या सर्वांच्या मुरबाडकरांच्या अभिमानाची मसा यात्रा अगदी आपण पाहताय तर सुरू होतीये. लगबग चालू झालीये. सर्व भक्त मंडळीला तसेच यात्रेकरूंना काकडपाडा ग्रामस्थांच्या वतीनं आपण मसा यात्रेच्या भरभरून शुभेच्छा देऊयात. इथे दुसरा धावेचा प्रयत्न होता, हा असफल ठरलाय. फलंदाज धावबाद. अजून एक धक्का लागलाय.
यात्रांचा सुद्धा महोत्सव यात्रा आणि सणासुदीचा हा संपूर्ण सीझन चालू आहे. या अनुषंगाने आपण पाहत असाल तर आपण सर्व तरुणाई त्या दृष्टिकोनातून तिकडे भरपूर आकर्षित झालेली अलीकडे आपण पाहताय. सर्वांनी आनंद जरूर लुटा मित्रांनो. मात्र रस्त्यावरनं ज्या वेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेला आपली वाहनं थोडीशी जपून चालवा. आजच आपण पाहताय तर मला वाटतं मुरबाड म्हसा रोडवरती एक फार मोठा अपघात इनोवा कारचा त्या ठिकाणी झालेला आहे. निश्चित तरुणाईला सर्वांना अगदी प्रेमाचा संदेश असेल मित्रांनो. जेव्हा जेव्हा रस्त्यावरनं गाड्या चालवाल त्यावेळेला आपल्या जीवाची काळजी घेऊन घरी आपली कोणीतरी वाट पाहतंय या दृष्टिकोनातून गाड्या चालवा. सुरक्षित राहा आणि आनंद लुटा. इथे ऑन साइडला चेंडू निश्चितच जातोय. ऑन ड्राईव्ह केलाय. सिंगल एक आली आहे. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. एक धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते जाऊन पोहोचलं 13 वरती. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. चांगल्या पद्धतीने इथे साजईकर मैदानावरती खेळ दाखवतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजीसाठी आपण पाहताय प्रथमेश पुनश्च एकदा आलाय. वैयक्तिक हे दुसरं षटक. इथे लेग स्टंप वरती पिच केला आणि तिथून थोडासा वळण घेत अजून लेग स्टंप सोडून निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा. योगीराज बुटेरे सर त्याचबरोबर त्यांची साथ देत असताना प्रवीणजी विशेसर भावड्या एवन जोडी आणि त्यांची साथ देत आहेत वसारचे लिजेंडरी क्रिकेटर जगदीशजी दुधकर सर. तीनही पंचांचं कौतुक आपण करूयात. या 3 ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून हा संपूर्ण 4 दिवसाचा कार्यक्रम कव्हर केला जातोय. 4 दिवसांची टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. पंचांचं फार महत्वाचं आणि मोलाचं योगदान प्रत्येक टुर्नामेंटमध्ये असतं. या 3ही लाडक्या पंचांचं आपण मनापासून स्वागत करूयात. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट तिघही खेळले. टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. त्यानंतर क्रिकेटवरचं प्रेम मैदानापासून दूर ठेवत नाही. या अनुषंगाने आपण पाहताय तर पंचगिरीची भूमिका पार पाडतायत. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न. शपल अक्रॉस. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव. प्रथमेशनं मात्र इथे आपण पाहिलं तर निश्चितच पायामध्ये बेड्या ठोकल्यात. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. धावफलकावरती गती कमी झाली आहे. एकंदरीत आपण पाहताय 15 धावा 15. इथे फुलर लेनचा चेंडू होता. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं जात नाही. चांगल्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी करतोय. डॉट आलाय. प्रथमेश सामन्यामधील हवा काढून घेण्याचं काम तो करतोय. 57चा मोठा पाठलाग करत असताना मैदानावरती आपण पाहताय तर मोऱ्याचा पाडा संघासारख्या ताकदवर टीमला बॅकफूट वरती ठेवलंय. साजईकर अगदी विजयाच्या समीप जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत. एक चेंडू नंतर इथे प्रेशर क्रिएट करतायत. स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. थोडंसं फंबल तिथे आणि इथे 2 धावा कंप्लीट. त्यातली एक शॉट. एक धाव शॉट आणि निश्चितच आपण पाहताय एकच धाब्यावरती इथून संतुष्ट राहावं लागेल. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर 16 धावा. बारा चेंडू आणि आता इथे 41 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. 12 चेंडू 41 धावा. सुस्वागतम. क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. या परिसराच्या आणि संपूर्ण क्रीडा नगरीवरती आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम ज्यांचं सातत्यानं राहिलंय आमचे मार्गदर्शक सुधीरदादा हिंदूराव यांचं क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम. इथे आपण पाहताय तर 3 षटकांचा खेळ संपलाय. क्रिकेटच्या मैदानावरती साजईकरांनी ठाण मांडलाय आणि विजयाच्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं पुढे चालली आहेत.
12 चेंडू आणि आता इथून 41 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सामना आपण पाहताय तर आपल्या बाजूने झुकून घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये साजही टीम. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात. मैदानावरती आपण पाहताय तर 12 चेंडू 41 ची गरज. बॅटिंग करत असताना टीम मोऱ्याचा पाडा, विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघासाठी अजय आणि करण या 2 फलंदाजांना मात्र इथून चमत्कारिक बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू 41 धावा इथून बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि इथे आपण पाहताय एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि निश्चित आपण पाहाल तर थ्रो थोडासा खराब आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट. काळजी घ्या इथे अगदी दुसरी धाव घेत असताना फलंदाज जायबंदी होत आहेत. लाडके ग्रामस्थ मान्यवर जगदीश दादा म्हाडसे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. मी आयोजन समितीच्या वतीनं हर्षल दादा घागस आपणास विनंती करतोय, मान्यवर जगदीशजी म्हाडसे यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जात आहे. मान्यवर जगदीश दादा म्हाडसे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर क्रीडानगरीमध्ये मान्यवर सुधीर भाऊ हिंदूराव सासने या ठिकाणी उपस्थित आहेत. सुधीर भाऊ हिंदूराव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आयोजन समितीच्या वतीनं निखिल दादा म्हाडसे आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते सुधीर भाऊ हिंदूराव यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत. आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानावरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. यावेळेस पहा समोरच्या दिशेला टोलावलाय. फटका चांगला आहे. जबरदस्त पॉवरफुल धमाका षटकार. थँक्यू डीजे. बॅट्समन अजयच्या बॅटमधून आलेला हा षटकार. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघाचं कौतुक आपण करूयात. अगदी छोटे छोटे यंगस्टर्स या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि अजय दादाची बॅटिंग करून जबरदस्त आनंदी ते होत आहेत. सलगचा हा दुसरा दे धमाका षटकार. स्कोरबोर्ड झालंय ते जाऊन पोहोचलं 30 वरती. 30 8 चेंडू आणि अजूनही 27 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सामना खुला केलाय. सलामीचा फलंदाज अजय मैदानात आणि तो चांगल्या पद्धतीने इथे सेट झालाय. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार त्याने ठोकलेत. 8 चेंडू 27 ची गरज. इथे
चांगला चेंडू टाकलाय टप्प्यापासून निश्चितच आपण पाहताय फलंदाज चुकलाय रडारपासून दूर ठेवलं आणि इथे निर्धाव आलाय 7 बॉल आणि आता मात्र 27 ची गरज 7 चेंडू 27 धावा स्ट्राईक वरती अजय या शेवटच्या चेंडूवरती पहा मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी आणि हा झेल इथे ड्रॉप झालाय सिंगल एकदम कंप्लीट करतायत षटक क्रमांक 4 संपलंय आणि निश्चित इथून पाहायला गेलं तर समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष्य पार करायचंय 6 चेंडू 26 धावा चार षटकामध्ये 31 बनवल्या शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बनवाव्या लागतील त्या 26 6 चेंडू 26 धावा साजही विपक्ष त्यांना फाईट करत असताना टीम मैदानावरती बॅटिंग करते मोऱ्याचा पाडा विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघासाठी इथे फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी बॅटिंग करत असताना अजयच्या खांद्यावरती जो सलामीसाठी आलाय अजूनही सेट खेळतोय मोठे फटके मारलेत आणि निश्चित इथून पाहायला मिळत गेलं तर या 6 चेंडूंवरती 26 धावा जर चेस करायच्या असतील तर अजय ताकद ठेवतोय शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी स्वतः लहू गायकर गोलंदाजी मार्कवरती काकडपाडा गावचे ओमकारजी हारड यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत मैदानाच्या अगदी चारही बाजूला या परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित आहे सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा 6 चेंडू 26 ची गरज पहिला चेंडू अपस्टमच्या बाहेर अवांतरचा इशारा येतोय प्रवीण विशे सरांचा व्हाईट बॉलचा कॉल चेक करायचंय तिसरे पंच या ठिकाणी थर्ड अंपायर आम्हाला जोडले जातील जगदीशजी दुधकर सर या ठिकाणी गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप बॅटिंग टीमनं या ठिकाणी घेतलेला आहे सर टाकलेला चेक करायचा की हा चेक करायचा आहे ओके जो चेंडू टाकला तो चेक करायचा आहे 6 चेंडू 26 ची गरज होती पहिलाच वाईड बॉल ओके ऍक्शन ओके आहे आपण पाहताय तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळतोय या ठिकाणी पहिला चेंडू अपस्टमच्या जास्त बाहेर वाईट बॉल आलाय 6 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या इथून अजून 25 धावा 25 अजय ताकद ठेवतोय इथे शॉर्ट फाईन लेगला बीट केलंय फिल्डर पाठलाग करेल निश्चितच पाठलाग अयशस्वी आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार होती चौकार आलाय इथून आपण पाहताय 5 बॉल आणि 21 धावा बनवाव्या लागतील एका दुसरा सलगचा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघ मैदानावरती मॅच मध्ये येतोय इथे समोर मिळाला जबरदस्त टोला मिड ऑफला बीट केलं लॉंग ऑफला पार केलं सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार सामना जिवंत झालाय 4 चेंडू आणि इथे 15 धावांचं लक्ष्य पार करायचंय 4 चेंडू 15 धावा मैदानावरती अजय मात्र इथून अबाधित खेळतोय या षटकाराच्या मदतीनं सामना मोऱ्याचा पाडा संघासाठी सुद्धा जिवंत केलाय अजय मैदानावरती जो सलामीसाठी आलाय त्यानं मात्र इथे मैदानावरची सर्व सूत्र हातात घेतली आहेत पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर षटकार 4 बॉल आणि इथून 15 धावांचं लक्ष्य पार करायचंय
गोलंदाज लहू गायकर गोलंदाजी मार्कवरनं, त्यांना सुद्धा इथून प्रश्न पडलाय कशा पद्धतीनं अजयला रोखायचं. अजय वेगानं सुसाट सुटलाय, त्याला मात्र इथून थांबवण्याची जिम्मेदारी पार पाडायची आहे. ओव्हर नंबर 5, शेवटचा अंतिम षटक. 4 बॉल आणि 15 धावांचं लक्ष, सामना जिवंत केलाय. इथे फुलटच मिळालाय, समोरच्या दिशेला टोलावलाय. वाईडिस्ट लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. थ्रो आला, तिथे पकडून इष्ट्या उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र या 2 धावा कंप्लीट करतायत. 3 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. मॅच बॉल आलाय. 3 चेंडू 13 धावा. सामना निश्चित आपण पाहताय तर भरपूर चांगली बॅटिंग अजय करतोय. या मॅच मध्ये संघासाठी अनपेक्षित खेळ तो सादर करतोय. 3 चेंडू 13 धावा. असं वाटलं होतं साजईकर मॅच मध्ये निर्विवाद यश मिळवतील, इथे फुलटोज आहे. हा चेंडू मात्र इथून आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद. दोन चेंडू 12 धावांचं लक्ष पार करावं लागेल. 2 चेंडू बनवाव्या लागतील 12 धावा. या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके मारावे लागतील. 2 षटकार जर ठोकले तर विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा हा संघ मैदानावरती नक्कीच जल्लोष करताना पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं लहू गायकर. 2 बॉल 12 धावा रोखायच्या आहेत. बॅटिंग करत असताना अजय बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल पुल केलंय. पॉवरफुल सीमारेषेवरती षटकार सिक्सर आहे. चेक करायचंय. ओके, सीमारेषेवरती चेक करा. ज्या वेळेला झेल टिपला त्यावेळेला आपण पाहताय तर क्षेत्ररक्षक कुठं होता हे आपण चेक करूयात. षटकार. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 चेंडू आणि 6 धावांची मॅच. 1 चेंडू 6 धावा. बॅटिंग करत असताना अजय इनफॉर्म आणि खऱ्या अर्थानं विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघासाठी विघ्नहर्त्याची भूमिका तो पार पाडतोय. मॅच जिवंत केली, सामन्यामध्ये घेऊन आला आणि 1 मॅन शो मैदानावरती दाखवत असताना 1 साइड हिरो. 1 बॉल 6 ठोकायच्यात आणि लहू गायकर यांना 1 चेंडू बीट काढायचा आहे. 6 पेक्षा कमी धावा त्यांना द्यायच्या. दोन्ही संघांनी भरपूर मेहनत दाखवली, कष्ट केले, जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली. इथून पूर्वी काय घडलंय विसरून जावं लागेल. रात गई बात गई, छोडो कल की बातें. 1 बॉल 6. इथे हा चेंडू पहा, जजमेंट चुकलंय आणि अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना लहू गायकर यांनी हा चेंडू डॉट टाकलाय. अजय प्रश्नचिन्हात पडलाय. मोऱ्याचा पाडा संघासाठी एक चांगली खेळी या ठिकाणी त्यानं साकारली, मात्र थोडासा बॅक फुटला राहतोय. सामना जिंकलाय साजईकरांनी, मात्र मन जिंकली ती मोऱ्याचा पाडा या संघानं. वेल प्लेट. दोन्ही संघांचं कौतुक. ठिकाणी जिंकलाय तो LG ग्रुप साजई संघानं आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करतोय. दोन्ही संघाला विनंती आहे आपण